हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले? हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले। या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता। त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरेच काही सांगायचे होते। 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पद भूषवताना राज्यहिताचे निर्णय त्यांनी घेतले। त्यात सर्वाधिक अडचणीचा ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण। या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अनेक जणांनी राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले। त्यात सारथी संस्थेची स्थापना करून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यवसायासाठी कर्ज अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला। मराठा समाजाला आरक्षण देऊन तो टिकवणं असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल, असे अनेक फायदे पोचवले। असे असताना देखील 2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्याच्या हिताचे कार्य केले। अनेकदा देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व वादळ पेलावीत राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिले।